श्री स्वामी समर्थ. तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरामध्ये निर्माण होणारे दोष आणि ते दूर करण्यासाठीच्या उपाययोजना. तर पहिला उपाय, दररोज सकाळी थोडे दूध आणि थोडे पाणी एकत्र करावे आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला टाकावे. यामुळे घरामध्ये सुख शांतता राहते. तर दुसरा उपाय, रात्री वाईट भयंकर स्वप्न पडत असतील तर एक साधा उपाय करावा. रात्री झोपताना पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे उशाशी ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी एखाद्या काटेरी झाडाला घालावे. तिसरा उपाय, सुकलेली फुले नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असतात, म्हणून फुले सुकल्यानंतर ती त्वरित फेकून द्यावीत आणि त्या जागी नवीन फुले ठेवावीत. घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ असते. याला समृद्धीचा वेल मानला गेला आहे. याची वाढ व्हायला लागली तर पैशाची आवक वाढते असे म्हणतात. मनी प्लांट कधीही उपटून टाकू नये. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही जलतत्वाशी निगडीत आहे. या दिशेला जर माती ठेवली तर जलतत्व गढूळ होणार हे निश्चित आहे, म्हणून उत्तर दिशेला चिनी मातीची भांडी ठेवू नयेत. घराचा दर्शनी भाग मोडकळीस आलेला तसेच तडे चिरा गेलेला नसावा. तसेच घराच्या आतील भिंतींना तडे पडलेले नसावे, चिरा पडलेल्या नसाव्यात. असल्यास तर त्वरित दुरुस्त कराव्यात. शनिवारी व अमावस्येच्या दिवशी सर्व घराची साफसफाई करावी. पाण्यात मीठ किंवा तुरटी टाकून त्या पाण्याने घराची फरची पुसावी. त्यामुळे घरातील कटकटी कमी होतात. घरात मानसिक शांतता लाभते. घराच्या ईशान्य कोपऱ्यात अनावश्यक बिघडलेल्या वस्तू, अडगळ, भंगार ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले गेले आहे. तसेच फुटके आरसे, फ्रेम, तुटलेले फोटो, निकामी बल्ब, तडकलेले कंदील, फुटक्या कानाचे कप घरात ठेवू नये. तसेच केवळ डिझाईन आकर्षक आहे यासाठी विचित्र प्रकारचे आरसे घरात लावू नये. घराच्या भिंतीवर समोरासमोर आरसे लावू नये. घरामध्ये खिडक्यांना लावलेल्या पडद्यांवर सुंदर सुंदर फुलांचे डिझाईन किंवा निसर्ग सौंदर्य, नाजूक वाहणारे झरे यांचे दृश्य असावे. पडद्यावर जंगली जनावरे, काटेरी झुडपे किंवा इतर हिंसात्मक दृश्ये नसावीत. घरामध्ये जंगली पशूचे फोटो, मुखवटे भिंतीवर लावू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नव्या घरात जाताना जुना झाडू घेऊन जाऊ नये. झाडू कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. झाडूवर पाय ठेवू नये. घरातील झाडू सहसा नजरेस दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवावा. नैसर्गिक प्रकाश, सूर्याची किरणे आणि हवा जास्तीत जास्त प्रमाणात घरात येईल अशी घराची रचना असावी. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.